काय काय केलंय स्वयंपाक? उसळ भात. मटण करायला लावलं होतं ना ग तुला. एवढा टाइम नाही मला, आज सोमवार आहे. राहू दे ना सोमवार, तुला काय सोमवारचं मटण खाता काय? महादेवाचा वार आहे. मला चालतंय ना. नका नका, तुम्ही बरं घर भंगवले, त्याच्यामुळे तर घराचं सगळं वाटतोय. काय घर बांधवलं? नका नका, परत भंगवून टाकले तुम्ही. अगं मी वरच्या रूम मध्ये जाऊन खाईल ना. वरती देव आहे, कळतं का तुम्हाला? मग तिकडं गॅलरीत जातो ना. नका तिथं खा. नका. हा बाहेरून आणू का मग? हा, बाहेर खा. हा बाहेर खा. बाहेर खाऊ हा ते चालेल. हा, मग घरात नका खाऊ. जरा वार पाळत जा. आपण काही मराठी आहे. हा ना. मग वार पाळून काय होईल? देवधर्म देवधर्म पा जरा. त्याच्याने काय होईल काय? हा, हा देवधर्म करून होणार काय? उपास तापास करून होणार काय ते सांग. अहो होणार काही नाही, पण आपल्या धर्मामध्ये आपण देव मानतो ना, हा तर वार पाळायचे. सोमवार महादेवाचा वार, मंगळवार गणपतीचा वार खायचं नाही, आणि गुरुवारी स्वामी समर्थांचा वार राहतो. खायचं नाही. हा आणि एवढं वार करून तुझं काय भलं झालं? हा, काय भलं? नाही देवाच्या कृपेने माझं चांगलं 2 टाइम खाते. हा ना? पोटाला भाकर, अंगाला कपडा, राहायला घर आहे मला. मीच देतो ना सगळं. मग तेवढं तर आहे ना. माझी सेवा कर, मला पाहिजे ते दे ना. बाकीच्या काय गोष्टी करते? घरचा महादेव नंतर पण मंदिरातला महादेव पहिला. काय अडवाणी करते ग? जिवंत माणसाला दिलं सोडून. नका नका हा नको, ते जिवंत माणूस आहे ना, तिथं राहते. मग मला देवाचं करते ना, मला ना सोमवारच्या वेळेस काही सांगत नका. सोमवार, मंगळवार, गुरुवार काहीच सांगायचं नाही. शनिवार, हा का? शनिवार शनीचा वार राहतो. हप्त्यातून 4 दिवस तुझे असे उपास तापास कसं परवडेल? चला, ते पाहुणे आले, त्याला जेवायला द्यायचे. त्या आणि माझं काय मग आता? तू मटण खायचं जा ना बाहेर, इथं नका खाऊ. बाहेर खाऊ? हा, घरी काय दुसरं बनव ना मग. नको नको, ते मला आज उसळ भात एक काम कर, बोंबील बनव. बोंबील वशटच झालं ना ते. बोंबील बी नको का? वशट आहे ना ते. मग अंडे कर ना. अहो अंडे वशटच आहे. काय बोलते तू? अरे अंड शाकाहारी आहे ना बाई. कोंबडीच आहे ना ते. हा पण मग ते शाकाहारी असतं ते नाही अंड. नाही, काहीच आज काही बनणार नाही. पेपरला आले पाहिजे. ते पेपर मी वाचत नाही, मला काही बनवायचं नाही. अगं कोंबडीचं हो, मला लय काय आलंय, मला जेवण करून ना थोडं पडायचंय. लय कोंबडीचं सकाळची अंड शाकाहारी आहे. मी पेपरला वाचलं, तू अंड कर. तिकडच पाहतो. काय ऐकतच नाही बाई तू. बाहेर किती पैसे लागतील माहिती? खायचं पण आहे, हा पैसा पण नाही खर्च करायचा. तसं पण घरात आणून तेवढाच खर्च लागतो. आता चहा घ्या पिऊन आणि जा तिकडे जायचं. तिकडे ते पाहुणं माणूस येले घरी, आम्ही दोघं नाही, घेतो पाहुण्यांची जेवण. काळजी, नवऱ्याचं वाटोळ कर, त्यांची काळजी येऊ कर. का मग आता जेवण घेऊन जात. त्यांना ना हा गाज भरव, बरं, ते तोंडात भरव. लय पाहुणे आवडतात तुला. पाहुणे नाही, माझा भाऊ आहे. हा मग तर तुला लय आवडत असेल तर भरव मग. हा. चांगला घास भरव त्यात तोंडात. बरं नाही. नालाय कुत्री, अंडे सुद्धा करून देत नाही. भाऊ आला का त्याला त्याच्या तुला प्यायचं का हो चहा? काय विचार करते मी. येऊन जाऊन त्या भाऊच्या तोंडात कोंबत राहत. लय डोक्याला ताप झाला. बाहेर जाऊन ओढूनच येतो पैसे यांच्याकडून ना दिला.